नमो नमः. आज आपण बघणार आहोत संस्कृत 6वी इयत्ता 6वी प्रथम पाठ. वयं वर्णमालां पठामः. वयं म्हणजे आम्ही, वर्णमाला पठामः वाचतो. पठामः म्हणजे वाचतो. आम्ही वर्णमाला वाचतो. वर्णाः द्विविधाः भवन्ति. स्वराः व्यञ्जनानि च. अ, वर्ण 2 प्रकारचे आहेत. वर्ण 2 प्रकारचे असतात, स्वर आणि व्यंजन. च म्हणजे आणि. पहिले आहे स्वराः. स्वराणाम् उच्चारणं स्वतंत्ररूपेण भवति. स्वराः द्विविधाः सन्ति, समानाक्षराणि, संध्यक्षराणि च. स्वरांचं उच्चारण हे स्वतंत्र रूपेण भवति म्हणजे स्वतंत्र होतं. त्याला स्वरांना कोण कोणत्याही दुसऱ्या ह्याची सहाय्य घेण्याची आवश्यकता नाही. स्वराः द्विधा सन्ति. स्वर 2 प्रकारचे आहेत, समानाक्षराणि, संध्यक्षराणि. पहिले आहे समानाक्षराणि. वर्णमालायाम् आदौ ये सामान्याः स्वराः सन्ति ते समानाक्षर स्वराः भवन्ति. वर्णमालेमध्ये सामान्य स्वर आहे ते समानाक्षर स्वर होत. समानाक्षर स्वर कोणते आहेत? ऱ्हस्व आणि दीर्घ. ऱ्हस्व कोणते आहेत? अ, ई, उ, रू, ऋ. दीर्घ कोणते आहेत? आ, ई, उ, ऋ. इथे जे स्टार आहे त्याचं वर्णस्य दीर्घाः न सन्ति. म्हणजे हा जो ऱ्हस्व आहे त्याचा दीर्घ होत नाही. दुसरा आहे संध्यक्षराणि. द्वयोः निश्चितस्वरयोः संधिद्वारा ये नवीनाः स्वरवर्णाः जायन्ते ते संध्यक्षर स्वराः भवन्ति. म्हणजे 2 स्वर मिसळल्याने दोन स्वर एकत्र केल्याने जो नवीन स्वर मिळतो त्याला संध्यक्षर म्हणतात. त्यामध्ये ऱ्हस्व नाहीये, दीर्घच आहेत. इथे 2 स्टार दिसतात तुम्हाला, तिथं ऱ्हस्व नाहीये, त्याचे दीर्घ आहेत. दीर्घ कोणते कोणते आहेत? ए, ऐ, ओ, औ. खाली बघा अ प्लस ई, अ स्वर आणि ई स्वर मिळून ए होतं. हे 2 स्वर अ आणि ई हे 2 स्वर मिळून ए झाला. याला संध्यक्षर स्वर म्हणतात. म्हणजे 2 स्वर एकत्र केल्याने जो स्वर आपल्याला मिळतो त्याला संध्यक्षर स्वर म्हणतात. दुसरं आहे अ प्लस ए, ऐ होतो. अ प्लस उ, ओ होतो. अ प्लस ओ, औ होतो. संध्यक्षराणां ह्रस्वाः न सन्ति. संध्यक्षरांचं ह्रस्व होत नाहीत. त्याचे फक्त दीर्घच असतात. तिसरा आहे बघा अनुनासिक स्वराः. मुखेन सह नासिकया अपि उच्चारिताः स्वराः अनुनासिक स्वराः भवन्ति. तोंडाबरोबरच नाकाने सुद्धा उच्चारल्या गेलेल्या स्वराला अनुनासिक स्वर म्हणतात. कोणते कोणते आहेत? अ, आ, ई, उ, ऊ, ऋ, 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 ए, ऐ, ओ, औ. दुसरा आहे व्यंजनानी, स्वर आणि व्यंजन. तर आता व्यंजनानी. व्यञ्जनानाम् उच्चारणे कस्यचित् स्वरस्य सहायतायाः अपेक्षा अवश्यं भवति. अतः वर्णमालायां व्यञ्जनानाम् उच्चारणार्थं सर्वत्र अस्वरस्य योजनं भवति. व्यंजनांचे उच्चारण करण्यासाठी कोणत्या तरी स्वराची मदत घ्यावी लागते. तर वर्णमालेमध्ये व्यंजनांचं उच्चारण करण्यासाठी सगळीकडे अस्वराची योजना
आहे. योजना केलेली आहे. तर आता व्यंजन कोणते आहेत बघा. क, क, क मध्ये जे तुम्हाला खाली एक असं त्याला आपण काय म्हणतो मराठीत पाय मोडलंय. म्हणजे ते हलंत आहे. तो पूर्ण नाहीये क. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही मिसळणार तेव्हा तो पूर्ण क होतो. हे जे पाय मोडलेले चिन्ह तुम्हाला दिसते ते हलंत. त्याला म्हणतात हलंत. क प्लस क. ख प्लस ख. ग प्लस ग. घ प्लस घ. अत्र व्यञ्जनं केवलम् इत्येव अस्ति. क, ख, ग, घ. इथं व्यंजन कोणते आहेत फक्त क, ख, ग, घ. त्यामध्ये अत्र अस्वरः केवलम् उच्चारणार्थं योजितः अस्ति. इथे स्वर केवळ उच्चारण करण्यासाठी योजला आहे. व्यंजनानां चत्वार भेदाः सन्ति. व्यंजनांचे किती भेद आहेत? 4. कोणते कोणते आहेत? स्पर्शाः वर्णाः. त्यालाच वर्ग्याः वर्णाः म्हणतात. दुसरा आहे अंतस्थः वर्णाः. तिसरा आहे ऊष्म वर्णाः. चौथं आहे आयोगवाहौ वर्णौ. पहिले बघूया आपण स्पर्शाः वर्णाः. स्पर्श वर्णाचे 5 वर्ग आहेत. स्पर्शाः व्यञ्जनवर्णाः स्वकीय उच्चारण स्थानानुसारेण 5सु वर्गेषु विभक्ताः भवन्ति. स्पर्श व्यंजन वर्ण आहेत. त्यांचं उच्चारण स्वतंत्र स्वतंत्र असून ते 5 वर्गामध्ये विभागले गेलेले आहेत. 5 वर्ग कोणते कोणते आहेत? क वर्ग ह. क ख ग घ. क ख ग घ ग. च वर्ग ह. च छ ज झ ञ. ट वर्ग ह. ट ठ ड ढ ण. ट वर्ग ह. त थ द ध न. प वर्ग ह. प फ ब भ म. अंतस्थाः वर्णाः. अंतस्थ वर्ण कोणते आहेत? अंतस्थ वर्ण 4च आहेत. य, र, ल, व. अंतस्थः वर्णाः बहुत्र स्वरवर्णानां स्थाने जायन्ते. अतः एते अर्धस्वराः इत्यपि उच्यन्ते. अंतस्थ वर्ण खूप ठिकाणी स्वरवर्णांच्या स्थानामध्ये जातात. त्यामुळे त्यांना अर्धस्वर सुद्धा म्हणतात. कोणते आहेत? ई प्लस त्याचा होतो य. य इथं पाय मोडलेला आहे, हलंत आहे. उच्चारण करण्यासाठी इथं त्याच्यामध्ये मिसळलेला आहे. रू प्लस र. रू प्लस ल. उ प्लस व. इथे उदाहरण पण दिलेत. यथा जसं की यदी प्लस अपि. यदीचा जर तुम्ही वर्ण विच्छेद केला तर ई होतो. अपि प्लस अपि. अपि मधला ई आणि चा मिळून य होतो. म्हणून ते यद्यपि झालेलं आहे. पितृ आज्ञा हा. पितृ रू वर्णविच्छेदनुसार रू प्लस प्लस आज्ञाचा म्हणून ते पित्राज्ञा झालेलं आहे. लू प्लस आकृती ही. लू प्लस लाकृती ही. सु प्लस आगतम. सुचा उ प्लस त्याचा व होतो म्हणून ते स्वागतम. तिसरा आहे ऊष्म वर्णा हा. श स श श श स ह. ऊष्माणां व्यञ्जनवर्णानाम् उच्चारणसमये मुखात उष्णवायुः निस्सरति. म्हणजे
उष्म वर्ण जेव्हा आपण बोलतो तेव्हा मुखात म्हणजे तोंडात उष्ण वायू पसरतो सगळीकडे. म्हणून त्यांना उष्म वर्ण म्हणतात. कोणते आहेत? 4 आहेत. श, श, स, ह. चौथा आहे अयोगवाहौ वर्णौ. हे 2 आहेत आहा. अयोगवाह विशिष्टः व्यञ्जनवर्णः अस्ति. अत्र उच्चारणार्थम् अस्वरस्य संयोजनं पूर्वं भवति न तु पश्चात्. अत्र द्वौ अयोगवाहौ स्तः. अयोगवाह विशिष्ट व्यञ्जनवर्ण अस्ति. अयोगवाह हे विशिष्ट व्यंजनवर्ण आहे. इथे फक्त उच्चारण करण्यासाठी स्वराची योजना केलेली आहे. संयोजनम पूर्वम अस्वरस्य संयोजनम पूर्वम भवती न तू पश्चात. म्हणजे अस्वराची योजना पहिले पण आधी पण होत नाही, नंतर पण होत नाही. अत्र द्वौ अयोगवाहौ स्तः. 2 अयोगवाहौ आहेत. 2 अयोगवाहौ वर्ण आहेत. आहा. अम. अ मध्ये अनुस्वार मिसळल्यावर असा उच्चार होतो. आणि मध्ये विसर्ग 2 डॉट दिसतात इथे तुम्हाला. विसर्ग मिसळल्यावर विसर्ग होतो. अत्रापि अनुस्वारः केवलम म्हणजे इथे केवळ डॉट द्यायचा आहे वर. तथा विसर्ग केवलम 2 डॉट द्यायचेत. एवमेव अत्रापि पूर्वयोजितः अस्वरः केवलम उच्चारणार्थम अस्ति. इथे अस्वर फक्त उच्चारण करण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये अनुस्वार मिसळला की होतो, विसर्ग मिसळला की आहा होतो. आहा. व्यञ्जनैः सह सर्वेषाम् अपि स्वराणां संयोजनं भवति. व्यञ्जनैः सह सर्वेषाम् अपि स्वराणां संयोजनं भवति. व्यञ्जनैः सह सर्वेषामपि स्वराणां संयोजनं भवति. व्यंजनांबरोबर सर्व व्यंजनांबरोबर स्वर हे मिसळले जातात. व्यंजनैः सह स्वराणां संयोजनेन गुणिताक्षराणि भवन्ति. व्यंजनांबरोबर स्वर मिसळल्याने गुणिताक्षर तयार होतात. गुणिताक्षर कोणते कोणते आहेत बघा. गुणिताक्षराणी कसे तयार होतात बघूया. गुणिताक्षर स्वराहा अ, आ, ई, उ, ऊ. मात्रा आहे. ची कोणती मात्रा नाही. आ ची मात्रा आहे. ई ची आहे. दीर्घ ई ची आहे. ऊ ची आहे. ऊ ची आहे. व्यंजनानी क मध्ये मिसळल्या आणि ते व्यंजन हे हलंत आहेत. क, ख, ग, घ, ग. त्याच्यामध्ये मिसळला. क मध्ये मिसळला क झालं. क मध्ये आ मिसळला का. क मध्ये ह्रस्व ई की. क मध्ये दीर्घ ई की. क मध्ये ह्रस्व उ कु. क मध्ये उ मिसळला कु. दुसरा आहे ख ख ख ग घ ग. हे तुम्हाला पूर्ण टेबल फिल करायचे आहेत. या प्रकारे जसं वरती दिलेलं आहे क, का, की, कु, कू. त्याप्रमाणे हे व्यंजन आहेत. क, ख, ग. प्रत्येक वर्ग आहे बघा इथे. च, छ, ज, ञ. च, ज, ञ. च, चा, ची, चू, चू. हे असं तुम्हाला फिल करायचे आहे तिथे. आता वदामः लिखामः च. रु, रू, लू, ए, आई, ओ, औ. हे खाली मात्रा आहेत त्याच्या. त्याचप्रमाणे तुम्हाला खाली एक एक व्यंजन वर्ग घेऊन
ह्या मात्रा जोडून तुम्हाला लिहायचं पण आहे, बोलायचं पण आहे. वदामः लिखामः च. हे पूर्ण फिल करायचंय असेच बोलायचं पण आहे आणि लिहायचं पण आहे. प्रत्येक व्यंजन वर्ग आहे इथे. असेच व्यंजनमध्ये मात्रा जोडून तुम्हाला हे सगळं फिल करायचं आहे. इथे बघा श, शा, शी, शी, शू, शू आहे. हे सगळे तुम्हाला असे व्यंजनांमध्ये मात्रा जोडून अभ्यासासाठी आहे तुम्हाला हे. आता इथं अनुस्वार आहे आणि विसर्ग आहे. त्याचं काय आ, आ, ई, ई, ओ, ओ, आहा, आहा, इही, इही, उहू, उहू. कसे उच्चार आहेत बघा विसर्गाचे. अहा, आहा, इही, इही, उहू, उहू. आयोगवाहनानाम. आयोगवाह बघा क स्वर त्याच्यामध्ये मिसळला आणि अनुस्वार कम झालं. क मध्ये आ मिसळला अनुस्वार काम. असंच हे तुम्हाला भरायचं आहे इथे. इथे हे खाली पण मात्रा दिलेल्या आहेत. हे पूर्ण करायचंय. इथे बघा रू, 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 ऐ, ऐ, आई, ओ, औ. हे अभ्यास कुर्मः म्हणजे तुम्हाला ह्या अभ्यासासाठी आहे. हे खाली परत लिहायचं आहे. एतानि त्रीणि गुणिताक्षराणि क्रमेण इत्येवमपि प्रकारांतरेण लिखन्ते. म्हणजे या प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. रू, रू, रू. वयम शब्दार्थ जानीमः. आता हे आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. धन्यवाद.